नमस्कार, मी सुजाता करंजाळकर आपणा सर्वांचे अंगत पंगत मध्ये स्वागत करते। आज मी आपणाला उपवासासाठी करता येणाऱ्या खारकेच्या खिरीची रेसिपी दाखवणार आहे। खारीक नैसर्गिक गोड असल्यामुळे या खिरीसाठी आपणाला साखर अगदी कमी लागते आणि साखरेचा वापर केला नाही तर आजकाल जो नॅचरल स्वीटनर्सचा ट्रेंड चालू आहे तो सुद्धा आपल्याला फॉलो करता येतो। खिरीसाठी लागणारे साहित्य पाहूया। खारकेची पूड, दूध, साखर, तूप, विलायचीची पूड आणि काजू बदामाचे काप। सगळ्यात आधी आपण दूध उकळायला ठेवूया। हे अर्धा लिटर फुल क्रीम दूध आहे, आपण गाय दूध सुद्धा वापरू शकता। दूध उकळेपर्यंत आपण खारकेची पूड परतवून घेऊया। कढईत मी तूप घेतलेले आहे। खारकेची पूड घालूया। याला जास्त वेळ लागत नाही। त्याचा रंग आता बदललेला आहे। गॅस बंद करूया। दुधाला उकळी आलेली आहे, त्याच्यात आपण साखर घालूया। खारीक गोड असल्यामुळे या खिरीसाठी साखर खूपच कमी लागते। आता आपण याच्यात खारकेची पूड घालूया। हळूहळू घालायची आहे, गाठी होणार नाही त्या बेटाने आपल्याला घालायची आहे। खीर आता होत आलेली आहे, त्यात आपण विलायचीची पूड घालूया। खारकेची पूड आळून येत असल्यामुळे या दुधाला खूप जास्त आटवायची गरज नाहीये। या खिरीला असा सुंदर रंग येतो। आपण आता याच्यावर थोडे काजू बदामाचे काप घालूया। दूध न आटवता आणि खूप कमी साखरेचा वापर करून ही खारकेची खीर आपल्याला तयार करता येते। चवीला अत्यंत रुचकर लागते। एकदा आपण सगळ्यांनी नक्की ट्राय करा। अंगत पंगत या आमच्या फॅमिली फूड चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि सगळ्या खवय्यांना शेअर करा।